कारण ज्यांच्याकडे ह्या कला आहेत ते खरंच खूप नशिबवान आहे. आता कीर्तनकाराचं सोपं नाही, राम राम, कीर्तनकाराचं सुद्धा सोपं नाही. असे लोक प्रश्न विचारतात, काय सांगा तुम्हाला. एका गावात कीर्तन झालं, मी खाली बसलो, एक आजी माझ्याकडे आली, म्हणे आजी म्हणे बाबू एक नंबर कीर्तन केलं. म्हणलं हो आजी. आजी म्हणे आपल्या भागात तुझ्यासारखं कीर्तन कोणी करत नाही. भागवत दादा छातीच फुगली आपली. म्हणलं आजी कस काय. म्हणे घरी पोरायला 4 कूलर लावून दिले, झोपच येत नाही. तुझ्या कीर्तनात रामकृष्ण हरीलाच झोपले. विठ्ठल पण या सर्व जेवढ्या पदव्या आहेत ह्या तात्पुरत्या आहेत, नाशिवंत आहेत. पण राम म्हणून राम होणं ही पदवी अविनाशी आहे. पंचतंत्रात एक खूप सुंदर उदाहरण आलेलं आहे. 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एक नास्तिक होता. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे त्याला अजिबात देवाचं नाव आवडायचंच नाही. पण ज्या भावाला भजन कीर्तन आवडायचं त्या भावाला खंत होती किंवा आपल्या भावाला एवढा सुंदर नरदेह दिला देवानं, पण त्याला भजन कीर्तन आवडत नाही. त्याला भजन कीर्तन आवडायलाच पाहिजे. एक दिवशी त्यांच्या घरी एक महाराज आला आणि त्यांनी महाराजाला सांगितलं, ज्या भावाला भजन कीर्तन आवडायचं त्याने, किंवा महाराज माझ्या मनामध्ये खंत आहे, माझ्या भावाला एवढा सुंदर नरदेह दिला देवाने, पण त्याला अजिबात भजन कीर्तन आवडत नाही. महाराजांना टेन्शन येईल, आपण 8 दिवस तुमच्या घरी थांबू पण त्या देवाचं नावच झालं. आता तो बहादर एवढा हुशार, त्याला माहित झालं की महाराज आपल्या घरी आले, तो 8 दिवस घरी चालला. नेमकाच महाराजाला फोन आला, महाराज तुमच्या कीर्तनाची तारीख घेतली, 40,000 देतो म्हणे. आता महाराजाला वाटलं की 40 सोडता कसे. महाराज म्हणत भाऊ आता मी येतो. त्याचा भाऊ म्हणे ज्याला भजन कीर्तन आवडायचं म्हणे, महाराज खोट बोलायचं नाही. आपला शब्द काय ठरला होता, किंवा त्याला देवाचं नाव घ्या लावसाल. असे म्हणत तुमचा भाऊ आता पंतप्रधानाच्या वर चालला, 8 दिवस झाले घरी चालला नाही, कबू वाटेल गेला का काय. मग आता करायचं काय. महाराजांना ते काम करा, गावात अशी बातमी पसरवा की महाराज गावाकडे निघून गेले. ज्याला भजन कीर्तन आवडायचं तो भाऊ म्हणे टेन्शन घेऊ नका, संध्याकाळी दौंडी देऊन टाकतो. महाराज म्हणे दौंडी कशा देता. शांताबाई सांगा. शांताबाई इमलाबाई सांगते. इमलाबाई गल्लीत दांगडो करते की त्याच्यापर्यंत बातमी पोहोचली. आता असं करत करत त्याच्यापर्यंत बातमी पोहोचली की महाराज घरीच निघून गेले. महाराज घरी गेले ते का नाही, महाराज तिथंच होते. त्याला वाटलं महाराज निघून गेले, मग तो घरी आला. कुठं आला. घरी आला आणि त्यानं असे 2 हात ठेवले दरवाजावर, हात वाकून पाहत होता की महाराज गेले का. महाराज दरवाजाच्या आडीच होते. त्यानं जसं वाकून पाहिलं महाराजांनी त्याचा हातच धरला. महाराज म्हणत देवाचं नाव घे. ते म्हणे आपण घेत नसतो. देवाचं नाव घे. ते म्हणे आपल्याला तसं काय जमत नाही. महाराज म्हणत राम म्हण. ते म्हणे राम म्हणणारच नाही. महाराज त्यानं असं म्हणलं, महाराजांना हात सोडला, धोतर उचलले, पळले कीर्तन. भाऊ म्हणे महाराज कुठं चालले. म्हणलं आपली बोलिका होती एकदा देवाचं नाव घ्या लावायचं. तो एकदा म्हणला मी राम म्हणणार नाही. आता मग कार्य संपलं, मी चाललो. आता ज्यानं एकदा राम म्हणलं, कालांतरानं त्याचा काय झाला, मृत्यू झाला. कालांतरानं त्याचा मृत्यू झाला आणि त्याला यमाची यमदूत घ्यायला आली. आता त्याला वर नेलं आणि चित्रगुप्ता पुढे उभं केलं. चित्रगुप्ताला सांगितलं काढा याच्या आड्या. तर त्या चित्रगुप्ताच्या याच्या होत्या. आपल्या तरी हुकतात इकडे तिकडे टेटसले टाकता टाकता नावली तरी तर गोल होते. चित्रगुप्ताच्या हुक्यात नाही. आणि त्या याद्यात आपले 2 अकाउंट असतात, एक पापाचं आणि दुसरं पुण्याचं. याच्याजवळ दुसरं पुण्य होतं का, फक्त एकच नामा नावाचं का होतं, याच्याजवळ फळ होतं. यमदेवाचं नाव चित्रगुप्त, त्याला काढायचं खातं. चित्रगुप्त खातं काढायचं कामच नाही. अजून जनतेच्या खात्यावर अटकेले आणि लाडक्या बहिणीचे पैसे यायची वाटच पाहिला. आमच्या गावातल्या बाया म्हणतात आले बाई मोदीचे पैसे, त्या मोदी येत नाही.
आता तो स्टेट बँकेपर्यंत पोस्टापर्यंत अजून गेलाच नाही, जनधनवरच केले आले ना. आणि याच्या खात्यात एकच पुण्य आहे, फक्त राम नावाचं पण आहे. आता यमदेव म्हणत बा तुला कोणतं द्यायचं आधी, पुण्याचं फळ द्यायचं का पापाचं द्यायचं? ते म्हणे मला कोणतंच देऊ नका. ते नास्तिक होतं पहिलं, म्हणे मला काहीच देत नाही, जे करायचं ते करा म्हणे. यमदेव म्हणत तसं नाही, फळ द्याच लागेल. मला पुण्याचं आधी द्यायचं पापाचं? ते म्हणत पुण्याचं एकच आहे ना, देऊन टाका पटकन. त्याने कशाला विठ्ठलवाडीचा सत्ता वस्तर थांबवता, देऊन टाका. चित्रगुप्ताला सांगितलं यार फळ देऊन टाका. चित्रगुप्ताने पाया खालची जमीन आणली. एका नामाचं फळ याला द्यायचं काय? चित्रगुप्त म्हटले आपल्याला मेळ लागत नाही, यमदेवाला म्हणत तुम्ही देऊन टाका. यमदेव म्हणत कोणाच्या नांदी लागेल? नास्तिक आणि एवढ्याच्या नांदी लागणार नाही. म्हणत हे दारू पेला असलं मी यायला उचला गेलो तर हे म्हणत तुम पी आज रेडा तुम्हाला भाई चलायला. इतके खतरा असतात दारुडे. त्या दारुडा लॉकडाऊन मध्ये दारू पिऊ लागलं. कोरोना लय भयानक होता, मला होता म्हणून माहिती, पण मी माय नाही बरं का म्हटली. विठ्ठल विठ्ठल तो कोरोनात दारू पिऊ लागला आणि पोलिस पकडायला आले. तेव्हा बाहेर दिसला की झरनाटेच होते. पोलिसांनी त्याला उचललं की जेलात नेऊन टाकलं. आता त्याला जसं उचललं जेलात न्याय गेले की 500 लोक त्याच्या मागे लॉकडाऊन मध्ये पळत आले. पोलिसाला वाटलं एवढी पॉवर तर पंतप्रधानाची नाही, एवढ्या कोरोनाच्या काळात जर 500 माणसं याला सोडून न करता येतात म्हणजे किती महान आहे. पोलिसांनी त्याला सोडून गेलं आणि त्याचं दर्शन घेतलं. म्हणत सर आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला पकडायला पाहिजे नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही एवढे मुख्य कार्यकर्ते आहात. त्या सोडून गेला तो बाहेर आला आणि त्या सगळ्याने म्हणे तुम्ही मला सोडवल्याबद्दल धन्यवाद. ते म्हणत तो धन्यवाद म्हणू दे, कोरोना दारू कुठे भेटायची हे आम्हाला सांग. विठ्ठल विठ्ठल यमदेव म्हणत आपल्याला पण माहित नाही. मग आता नेमकं याले फळत देण्याचे मग जायचं कोणाकडे? ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्याकडे चला ना. कोणाकडे? ब्रह्मदेवाकडे. चला ब्रह्मदेवाकडे. आता हे 3 जण ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणजे दोघं त्याला एक त्याला ओढत गेलं. ब्रह्मदेवाला सांगितलं किंवा तुम्ही सृष्टीचं पालन पोषण करता, मग आता एकाराम नावाचं फळ काय आहे ते तुम्ही याले द्या. ब्रह्मदेव म्हणत आपल्याला खातं सांगा कोणतं उघडायचं, स्टेट बँकेचा असो, पोस्टाचा असो का जनधनचा असो, पण लाडक्या महिलेने 1,500 टाकायचे का 2100 टाकायचे हे मला माहित नाही. या दोघांना डोक्याला हात लावला आणि खालीच बसले. ब्रह्मदेवाला टेन्शन घेऊ नका, ज्या नामाचं भजन करते त्यांच्याकडे जा. कोणाकडे? शंकर भगवानाकडे जा. गेले शंकर भगवान. आता शंकर भगवान नेहमी भजनच करायचे. शंकर भगवान काय करायचे? भजनच करायचे. आता वायाला वाटते की शंकर भगवान लवकर प्रसन्न होतात, कारण ते दैवत भोळे म्हणून प्रसन्न होतात. 1 लोटा जलावर समस्या का हल. शंकर भगवानाला सोपं समजू नका. शंकर भगवानाचं लग्न लागू लागलं तर नाचायला कोण होतं माहितीये का? भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती. ओ हरदेवता युमा बदला, ओ हरदेवता युमा बदला, युमा बदला. शंकर भगवानाला एवढं सोपं समजू नका. 10 मुडके चढवले होते रावणाला, तेव्हा नाही वाचला हो. आपलं एक तांब्यावर पाणी कुठे कामी येणार आहे? त्यामुळे चला शंकर भगवानाकडे. आता गेले शंकर भगवानाकडे. शंकर भगवान काय करत होते? भजन करी महादेवान रामपूजी भजनच करत होते. हे गेले शंकर भगवानाला विचारलं किंवा तुम्ही राम नावाचं भजन करता, आता या राम नावाचं नेमकं फळ काय हे तुम्ही सांगा, आणि यांना एकदा राम नाव घेतले याने फळ तुम्ही देऊन टाका.
शंकर भगवान म्हणत मी भजन करतो फळाची अपेक्षा करत, ते म्हणत मी भजन करतो फळाची अपेक्षा करत, तसं मी कीर्तन करतो पाकिटाची अपेक्षा करत. तेव्हा मी भजन करतो फळाची अपेक्षा आपल्याकडे नाही. त्या तिघांना डोक्याला हात लावला आणि खाली बसले. शंकर भगवान टेन्शन घेऊ नका, ज्याचं नाव आहे का नाही त्याच्याकडे चला. ते म्हणत तुम्ही येता का सोबत? ते म्हणत हो चला. आता हे चौघ पुढे निघाले म्हणजे एकदाच राम नाव घेतलं की असं पोच देऊनच उभं राहील. तुम्ही सकाळपासून पाहिलं शिंदे गटातून पवार गटात नेता काही भाजपात घालता. मी अपक्ष उभं राहू लागलो, राहू द्या उभं येत नाही म्हणे. मी चित्रगुप्त म्हणल्यावर देव येतो देव येणं लागत हे म्हणे असल त्यात नसतो म्हणे. मी येऊन देव म्हणजे सांगतो गड्या चित्रगुप्त सांगू नका मोठ्याचं नाव घेतलं वांदे होतील आपली. ब्रह्मदेव म्हणत शांत दिमाखानं काम तर मग तू पालखीत बसतं का? पालखीत ते म्हणे हो पालखीत बसत असतो म्हणे मी. त्याच्यासाठी पालखी गेली त्याला पालखीत बसवलं आणि राम नावाचं फळकाड्याचे चौघाले माहित नव्हतं. कोणाले? यमाले, चित्रगुप्ताले, शंकर भगवानाले आणि ब्रह्मदेवाले. आता पालखीत बसवलं आणि या पालखीचे खांदेकरी हे चौघ झाले. कोण कोण? ऐका, एकदा राम नाव घेतलं त्याच्या पालखीचे खांदेकरी यमदेव, चित्रगुप्त, ब्रह्मदेव आणि शंकर भगवान. त्याच्या आता विष्णुदेवाने चौघ लांबूनच पाहिले. विष्णुदेवाने बसल्या बसल्या विचार केला तर पालखीचे खांदेकरी एवढे जवळ येतात तर हात बसलेला किती जवळ असेल. विष्णुदेव तटकन आसनावर उठले. या चौघांनी विचार केला आपण लय लहान समजत होतो हे तर लय मोठा निघला. त्या चौघांनी पालखी आणली खाली टेकवली. विष्णुदेव उठले आसनावर 2 पावलं पुढे चालत गेले. ज्याने एकदा राम नाव घेतलं त्याच्यासाठी विष्णुदेव गेले त्याचा हात धरला आणि त्याचा हात धरून आपल्या आसनावर नेऊन बसवलं. हे चौघांना तर डोक्याला हात लावले आणि खालीच बसले. विष्णुदेव म्हणत त्याला बसवलं म्हणत बोला आता काय? हे चौघ म्हणत बोलाय राहिलं काय? हे आमच्या बोकांडी आणून तुमच्या आसनावर बसवलं. याने एकदाच राम म्हणलं याला विचारायसाठी आणलं होतं की फळ द्यायचं काय? एकदा राम नाव घ्यायचं आणि याचा परिणाम अभंगाचं प्रथम चरण. ओ राम Hare
पदवी घेते. त्याला एकदा नाम म्हणलं तर त्याला एवढा पुण्य भेटलं. मी जर नामस्मरण केलं तर तुम्हाला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. 15व्या अध्यायात सांगतात न तद्वासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम्. राम म्हणता रामाची होईते पदी वैसोनी पदवी घेते. ऐसे सुख वचनी आहे आणि विश्वासाचे अनुभव आहे. सुखाचे 4 प्रकार सांगतात. दोन दुसऱ्या चरणातले 2 महत्वाचे मुद्दे, एक सुख आणि दुसरं विश्वास. नेमका विश्वास ठेवायचा कोणावर प्रश्न निर्माण होते. कोणावर ठेवायचा? महाराष्ट्रात तर कोणावरच ठेवू नका हे माझं मत आहे. कारण महाराष्ट्र 3 वर्षाच्या मुलीला न्याय देऊ शकत नाही म्हणल्यावर विश्वास ठेवू नका. 5 मिनिटात या गटातला खासदार आमदार 70 कोटी घेऊन तिकडे जाऊ शकते, पंतप्रधान बदलू शकते, कोणी गुवाहाटीला जाऊ शकते, मुख्यमंत्री बदलू शकते, पण 3 वर्षाच्या मुलीला न्याय देऊ शकत नाही. ही स्थिती आपल्या महाराष्ट्राची. अब एवढंच नाही, तुम्ही ती विमल भेटते 25 रुपयाला दुकानावर, 25 रुपये विनोदाचा भाग नाही ऐका फक्त मी टॅली करून पाहिलं म्हणून सांगायला. ती 25 रुपयाची विमल भेटते, ती 25 रुपयात 18 ग्राम येते. किती? 18 ग्राम. तुम्ही फक्त बोलत चला किती? 18 ग्राम. तिचं रॅपर जर काढलं दिसते, सुपारी जर घेतली तर फक्त 25 रुपयात 15 ग्राम येते. किती म्हणल्यावर 1.5 रुपये ग्राम. एका किलोचा हिशोब जर केला तर ती जाते 1,500 रुपये किलो. 10 रुपयाची तंबाखूची पुडी घ्या, ती 12 ग्राम येते 10 रुपये. रॅपर काढलं तर 10 म्हणजे 1 रुपये प्रति ग्राम, ती जाते 1000 रुपये किलो. तुम्ही क्वालिटीतले काजू घ्या, ते 250 रुपये पाव येतात म्हणजे 1000 रुपये किलो. विमल पेक्षा कमी. आणि तुम्ही क्वालिटीतले बदाम घ्या, 300 रुपये पाव येतात, 1200 रुपये किलो. म्हणल्यावर विमल पेक्षा कमी. आणि सध्या सोयाबीनचा भाव वाटते 42 रुपये किलो आहे आणि कांद्याचा मार्केट भाव चालू आहे 14 रुपये किलो. आणि आपल्या देशाला नाव आहे कृषी प्रधान देश. काय नाव आहे? कृषी प्रधान देश. तुम्ही काजू बदाम का, पुढे तंबाखू खाल्ल्यापेक्षा काजू बदाम का, तुमची बुद्धी वाढल. पण तुम्ही दारू गांजा पिसाल तर काय होईल? दारू गांजा दारूच्या बिडीच्या गाडीच्या गाडी लागण्यापेक्षा एकदा तरी देवाचं नाव घ्या. आता आज विशेष म्हणजे असं आज दत्त जयंती आणि पहिलं कीर्तन म्हणल्यावर
होता नाम पकडणारा. मग मी विचार केला की बा शंकर भगवान, विष्णुदेव आणि ब्रह्मदेव तिघांचा मिळून अवतार कोणता आहे? दत्तात्रय देवाचा, बरोबर आहे. मग शंकर भगवानाचा जर नाम आवडता मंत्र आहे आणि विष्णुदेवाचं नाव आहे म्हणल्यावर दोन मत आपल्या साईडने तर अभंग घ्यायला चालते. पहिला मंडळ तुम्हाला सांगतो, नाही दिवसभर नामस्मरण करता आलं तर राम तरी म्हणत जा. एकटा म्हणता का म्हणण्यास तुम्ही म्हणता, तुम्ही म्हणता का आमचं कीर्तनातच होते, आता कीर्तनातच किती घेत राम झालं आणि तुमच्या जप करून घेतला ते वेगळा, त्याचं पुण्य मला भेटलं तर देवाची कृपा. नामस्मरण करा, रिकामे कुटाणा केल्यापेक्षा हे केलेलं बरं. आणि ऐकत असाल तर खरं आहे, अन्यथा हात वर करा सगळेजण. टाळी वाजवा, फक्त हात नाही वर करता आले तरी टाळी.